तेव्हा तो उपयोग विभावरूपानं परिणत होतो, तेव्हा ते बंधाचं कारण आहे. सरळ आपल्या भाषेत पाहायचं झालं तर वैभाविक शक्तीचं विभावरूप परिणमन हे बंधाला कारण आहे. वैभाविक शक्ती बंधाला कारण नाही किंवा तिचं कार्यही बंधाला कारण नाही. वैभाविक म्हणजे स्वाभाविक परिणाम आहे. वस्तुतः ते मानायला नको, पण आता त्यांनी गुण स्वीकारल्यामुळे ते म्हणणं त्यांना जरुरीचं वाटलं. गुण म्हटलं तर मग सदा राहील. गुण म्हटलं तर सदाच राहायला तर गुण म्हटल्यानंतर त्याची जी परिभाषा केली वैभाविक शक्तीची तीच बसत नाही. यांनी परिभाषाच वेगळी केली ना. पण प्रवेशिकेची परिभाषा केली ती विभावरूप परिणमन हीच केली, ती तर इथं बसतच नाही. यांनी परिभाषाच वेगळी केली वैभाविक शक्तीची, त्यामुळे तो गुण म्हणून बसू शकला त्यांना. तद्गुणाकार संक्रांती ही बंधना स्यात्. तद्गुणाकार संक्रांती जी आहे म्हणजे त्या शक्तीचं जे विभावरूप विकृत परिणमन आहे ते विकृत परिणमनच बंधाचं कारण असणार आहे. अन्य हेतुका आणि ते जे विभाव परिणमन आहे, विभाव परिणमन कधी स्वतःच्या निमित्तानं होऊ शकणार नाही. विभाव परिणमन अन्य निमित्तकच राहील, म्हणून तोही शब्द ठेवला की अन्य हेतुका. दुसरं निमित्त असतानाच त्या शक्तीचं असं विभावरूप परिणमन होतं. तत्र बंधेन हेतुस्यात् शक्ती वैभाविकी बलं नोपयोगो तत्किन्तु परायत्तं प्रयोजकम्. म्हणतात आपण जो आता खुलासा पाहिला तोच त्यांनी श्लोकात केला की वैभाविकी ही शक्ती ही बंधे हेतु न. वैभाविक शक्ती ही काही बंधाचं कारण नाही. न उपयोगो अपि, तिचा उपयोगही बंधाचं कारण नाही. परायत्तम प्रयोजकम, तिची जी परायत्तता आहे म्हणजेच परनिमित्तक होणारं परिणमन आहे ते बंधाचं कारण आहे. उसका उपयोग म्हणजे काय? उपयोग म्हणजे काय? कार्य. त्यांनी सिद्धांतही वैभाविक शक्तीचं कार्य मानलं की नाही स्वभाव रूपानं. मग ते कार्य बंधाचं कारण झालं तर सिद्धांतही बंध होईल. आणि या दृष्टीनं म्हणजे वैभाविक शक्ती तर बंधाचं कारण नाहीच हे म्हणताय. ते कारण ही आधी लक्षात घ्या. आपल्या कल्पनेतलं थोडं ते बाजूला ठेवा. आपण वैभाविक शक्ती पर्याय रूप मानली, ते गुणरूप मानताय आणि गुणरूप मानल्यामुळे दोन परिणमन ते मानतायत. एक त्या गुणाचं स्वभाव परिणमन, एक विभाव परिणमन. तर स्वभाव परिणमनातही उपयोग आहे, विभाव परिणमनातही उपयोग आहे. म्हणून केवळ शक्ती बंधाचं कारण नाही, केवळ उपयोग बंधाचं कारण नाही. तर जो उपयोग मलिन म्हणा, पराधीन म्हणा, विकृत आहे तो बंधाचं कारण आहे हे सांगायचं आहे. काय झालं? त्याचं काम सिद्धांत काय परिणामन आहे वैभाविक शक्तीचं. वैभाविक सिद्धांमध्ये मानला गुण मानल्यानंतर परिणमन मानणं भाग आहे. हा एक महत्वाचा भाग आहे ना. गुण मानल्यानंतर त्याचं कुठंतरी कोणत्या तरी रूपात परिणमन आहे. जसं आपण मार्गणेत पाहतो की सिद्धांच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपात त्या मार्गणा आहेत. ज्या केवळ पर्याय रूप आहे त्याच नाही सापडत, नाही तर सापडतात. अस्ति वैभाविकी शक्ती तत्र गुणोपजीविनी साधे बंधस्य हेतु स्यात् अर्थान्मुक्तेन संभवः. जर वैभाविक शक्ती बंधाचं कारण मानलं तर आपत्ती काय येईल म्हणतात.
तर द्रव्योपजीवी त्याला अनुजीवी गुणात टाकलाय. प्रवेशिकेत देखील वैभाविक शक्तीचं वर्णन कुठं आलं? जेव्हा अनुजीवी गुणांचं वर्णन केलं तिथंच आलेलं आहे त्याचं. तर म्हणतात ही वैभाविक शक्ती ही अनुजीवी गुण आहे. अनुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण कशाला म्हणणार आठवत? की तो आहे रूपात असायला पाहिजे वैभव, आणि या दृष्टीनं तो अनुजीवी गुण मानल्यामुळे तो त्याचं सिद्धांच्या ठिकाणी देखील तो असणार आहे आणि त्याचं परिणमनही त्यावेळी होणार आहे. ते परिणमन त्याचं शुद्ध असेल आणि संसार दशेमध्ये त्याचं परिणमन अशुद्ध असणार आहे. साचे बंधस्य हेतु स्यात्, जर ती शक्तीच बंधाचं कारण झाली असती तर मुक्ते हे असंभवाः, मुक्ती असंभव झाली असती. कधीही मोक्ष होऊ शकत नव्हता. जर शक्ती बंधाचं कारण मानली तर सिद्धांच्या ठिकाणीही ती शक्ती आहे आणि त्या अर्थानं सिद्धही मुक्त होऊ शकत नाही. उपयोगस्यादभिव्यक्ती शक्ती स्वार्थाधिकारिणो सैवबन्धस्य हेतुश्चे सर्वो बन्धः समस्यताम्. उपयोग बंधाला कारण मानलं तरी तीच आपत्ती येणार आहे. आता त्या वैभाविक शक्तीचं कार्य त्यांनी सिद्धार्थही मानलं. सिद्धार्थ मानल्यामुळे तिचा उपयोग सिद्धाच्या ठिकाणीही असणार आहे. तर म्हणतात उपयोग हा अभिव्यक्ती ही स्यात्. उपयोग म्हणजे अभिव्यक्ती आहे, म्हणजेच त्याचं कार्य आहे. कुणाचं शक्ती अभिव्यक्ती उपयोग हा स्यात्. शक्तीचं प्रगट होणं म्हणा, कार्य म्हणा, याचंच नाव उपयोग आहे. स्वार्थाधिकारिणः, आणि ती कशी असणार आहे? जी कार्य असतं ते कार्य स्वार्थाधिकारिणी. आपलं जे काही कार्य आहे ते कार्य स्वार्थ म्हणजेच कार्य, ते कार्य केल्याशिवाय ते राहत नाही. उपयोग जेव्हा होतो म्हणजे कार्य जेव्हा त्या शक्तींचं होते तेव्हा नियमाने ते कार्य स्वार्थरूप असते. त्या गुणांचं स्वार्थ आहे, म्हणजे त्या गुणांचं ते कार्य आहे. सा एव बंधस्य हेतुश्चे, तो जर बंधाचं कारण झालं तर सर्व बंधा समस्यताम्, मग सगळ्याच ठिकाणी बंध होईल. वैभाविक शक्तीचा उपयोग त्यांनी सिद्ध दशेतही मानला आणि त्यामुळे तिथंही बंध होईल. म्हणून नियम काय द्यायचा? एवढ्या साऱ्या कथनातून नियम काय द्यायचा त्यांना? वैभाविक शक्ती बंधाचं कारण नाही, वैभाविक शक्तीचा उपयोग बंधाचं कारण नाही, तर वैभाविक शक्तीचा विकृत उपयोग एवढं बंधाचं. वैभाविक मुळाचं विकृत हे दाखवतं शब्द असं त्याचा. तर यांनी गुण केला आहे, स्वाभाविक केला, गुण केला. गुण. हां, आपण शक्ती ठेवली, त्यांनी गुण केला. आता जसं आपण पर्याप्ती शक्ती मानली, संकोच विस्तार शक्ती मानली, किंवा क्रियावती शक्ती मानली, योग शक्ती मानली, तर ह्याला शक्ती तर नाव दिलं, गुण नाही म्हटलं का? पर्यायगत ती योग्यता आहे हे दाखवायचं आहे. अशा प्रकारचं परिणमन जीवाच्या जीवनात होणं ही त्या त्या कालची त्या जीवाची योग्यता आहे एवढं दर्शवायचं होतं शक्ती सांगून. पराने ते झालं नाही हा निषेध करायचा होता. आपण वैभाविक शक्तीलाही याच रूपात मानतो. पंचाध्यायीकारानं वैभाविक शक्तीला गुणरूपात स्वीकारलेलं आहे. का स्वीकारलं तर म्हणजे गोपालदासजींच्या दृष्टिकोनात तो गुण आहे. प्रवेशिकेतही त्यांनी अनुजीवी गुणाच्या याच्यातच वैभाविक शक्तीला टाकलेलं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं हे कथन असणार आहे.
तस्मात् तद्धेतु सामग्री सान्निध्ये तद्गुणाकृती स्वाकारस्य परायत्ता तथा बद्धा पराधाम. तस्मात् तद्धेतु सामग्री सान्निध्ये. आणि म्हणून त्या तद्धेतु तत् सर्वनाम कुणासाठी आलं? त्या वैभाविक शक्तीच्या विभाव परिणमनामध्ये. कुणामध्ये? वैभाविक शक्तीच्या विभावरूप परिणमनामध्ये सामग्री सान्निध्ये. जी काही सामग्री हवी आहे, बाह्य निमित्त कारण जे हवी आहे त्याचं सान्निध्य असताना. सान्निध्य शब्द ही मोलाचा टाकला आणि तत् हा शब्दही त्यांनी मोलाचा टाकला. काय लक्षात आला? सान्निध्य म्हणजे असताना. तस्मात म्हणून हेतू त्याचं निमित्तभूत सामग्री सान्निध्य. सामग्री मिळाली असताना, सहज सामग्रीचं सान्निध्य प्राप्त झालं असताना तद्गुणाकृतीही. त्याच्याद्वारे हे दाखवलं त्यांनी की सामग्रीनं विकृत केलं नाही, निमित्तानं या शक्तीचं विकृत परिणमन झालं नाही. पण विकृत परिणमन जेव्हा होते तेव्हा पराचं सान्निध्य नियमाने असते. तद्गुणाकृतीही. त्यावेळी त्याचं विभाव परिणमन होतं. स्वाकारस्य परायत्ता तया. त्याचा जो स्वाकार आहे म्हणजे त्याची जी पर्याय आहे ती परायत्ता. बद्धा हा अपराधवान. आणि तोच अपराधी आहे, तोच कर्माने बद्ध होणारा असा आहे. जेव्हा हा जीव रागद्वेषादी विकार भावानं परिणत होतो. आपल्या भाषेत पाहायचं झालं तर सरळ काय सांगायचं आहे त्यांना? जेव्हा जेव्हा हा जीव विकारी होतो, रागद्वेषाने बरबरतो, म्हणजेच त्याच्या योग्यतेनं तो जेव्हा अशा प्रकारचा विकारी होतो त्यावेळी तो स्वयंपराधीन होतो, स्वयंबद्ध होतो. त्याचा स्वतःचा अपराध आहे, पराचा अपराध नाही. नासिद्धं तत्परायत्तं सिद्धसंदृष्टितो यथा शीतमुष्णं विहामानं कुर्वन्नात्माप्यनात्मवित् तद्यथा मूर्तद्रव्यस्य शीतोष्णो गुणमोक्षिलाः आत्मनश्चाप्यमूर्तस्य शीतोष्णानुभवोऽस्ति. न असिद्धम तत्परायत्ता. म्हणतात ही पराधीनता काही असिद्ध नाही, रोजच्या आमच्या अनुभवाची आहे. प्रत्येक जण रोज हे स्वयं अनुभवन करतोय. म्हणतात सिद्धम संदृष्टितो यथा. सिद्ध ही आहे, उदाहरणानेही ती गोष्ट सिद्ध होणारी आहे. शीत उष्णम आत्मानं इव आत कुर्वन् आत्मा अपि अनात्मवित्. हा ज्ञानी आत्मा देखील अनात्मवित म्हणजे अनात्मवित, आत्म्याला न जाणणारा. वित म्हणजे जाणणं, अनात्मवित म्हणजे आत्म्याला न जाणणारा असा जो आहे तो शीत उष्णमिव आत्मानं कुर्वन्. तो आत्म्याला शीत उष्ण रूपानं करतो. म्हणजे शीत उष्ण रूपाचं अनुभवन करत असताना आत्मा शीत उष्ण झाला असं तो समजतो. खूप थंडी पडली तर त्या थंडीचं अनुभवन केलं का नाही आत्म्यानं? काय केलं? थंडीचं अनुभवन वेदन आत्म्यानं केलं का नाही केलं? थंडीचं ज्ञान केलं, थंडीचं वेदन आत्मा नाही करत. थंडी मला घातक आहे ह्या मान्यतेचं वेदन केलं. मान्यतेचं करेल, ज्ञानाचं करेल, त्याच्या इष्टनिष्ठतेच्या कल्पनेचं करेल,
थंडीचं वेदन नाही करू शकत. का नाही करू शकत? शीत उष्ण ही पर्याय कुणाची? पुद्गलाची की जीवाची? पुद्गलाची पर्याय असल्यामुळे पुद्गलाच्या पर्यायीचं संवेदन जीव करू शकत नाही. म्हणून आत्मा न शीताचं संवेदन करू शकतो, न उष्णतेचं संवेदन करू शकतो. शीत उष्णाच्या संवेदनाचं ज्ञान आत्मा करू शकतो. परंतु हा अज्ञानी जीव असं मानतो आहे की मी शीत झालो, मी उष्ण झालो. ताप आला तर मानतो की नाही आपण? मला ताप आला तर आत्म्याला ताप येतो का नाही येत म्हणतात. आत्मा उष्ण होईल का नाही होईल? तर आत्मा कधी उष्ण होत नाही. पण या आत्म्यानं ही पराधीनता स्वयं स्वीकारली आहे. पराच्या परिणमनाला आपलं परिणमन स्वीकारलं. तद्यथा मूर्तद्रव्यस्य शीतः च उष्णः गुणाः अखिलाः. शीत उष्ण हा जो पर्याय आहे किंवा गुण आहे तो मूर्त द्रव्याचा आहे. आत्मनाः च अमूर्तस्य शीत उष्ण अनुभवाः क्वचित. मग त्या आत्म्याला शीत उष्णाचा अनुभव होतो का नाही होत? काय होते? इथं अनुभव शब्द दोन रूपाने येऊ शकतो. संवेदन या अर्थी केलं तर होत नाही, आणि ज्ञान अर्थी केलं तर आत्म्याला ज्ञान होऊ शकते. शीत उष्णाचं संवेदन आत्म्याला होऊ शकत नाही. मला ताप आला या ज्ञानाचं संवेदन आत्मा करू शकतो, त्या उष्णतेचंच अनुभवन आत्मा करू शकत नाही. ननु वैभाविकी शक्ती तथा स्यादन्ययोगता परयोगान् विना किं न स्यात् वास्ति तथान्यथा. ननु वैभाविकी शक्ती अन्ययोगता तथा स्यात्. शंकाकार शंका घेतो आहे की ही वैभाविक शक्ती अन्याचं निमित्त मिळालं असताना काय झाली? विभाव रूप परिणत झाली. काय झाली? कोणत्याही गुणाचं विभाव परिण म्हणजे होईल. त्या विभाव पर्यायीची परिभाषा काय आपल्याजवळ? पराचं लक्ष करून होणारी जी पर्याय ती विभाव पर्याय. तर म्हणतात हे विभाव पर्यायीचं लक्षणच आहे की ती पराचं लक्ष करेल, पराचं निमित्त असताना होईल. ह्या गोष्टी नियमाने आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून परयोगात विना किं न स्यात् वा तथा अन्यथा असते. जेव्हा पराचं निमित्त असत नाही तेव्हा ती कशी असणार आहे, ती असणार आहे की नसणार आहे, ही शंकाकाराची शंका. सत्यम नित्या तथा शक्ती शक्तित्वात् शुद्ध शक्तिवत् अथान्यथा सतो नाश शक्तीनां नाशतक्रमः किन्तु तस्यार्था भावः सत्यम तथा शक्ती ही नित्याः शक्तित्वात् शुद्ध शक्तिवात्. जशा शुद्ध शक्ती नित्य मानल्या की नाही म्हणतात तुम्ही. समीसारमध्ये आपण 47 शक्ती ज्या पाहतो त्या कशा मानल्या? शुद्ध मानल्या, नित्य मानल्या, त्रिकाली मानल्या की नाही. सर्वज्ञत्व सर्वदर्शित्व शक्ती ही त्रिकाली मानली.
पर्यायगत असूनही जशी तिला त्रिकाली मानतो तो म्हणतात तोच भाग त्यांनी धरून ठेवला की शक्ती ही शुद्ध शक्तीवर नित्या शक्तित्व आहे. त्या शुद्ध शक्ती जशा नित्य आहे त्याप्रमाणे ही वैभाविक शक्ती ही शक्ती असल्यामुळे तीही नित्य आहे. जर तिचा नाश होत असेल तसा एक एक गुणांचा नाश होईल आणि नाश झाल्यानंतर शेवटी द्रव्याचाही नाश होईल. म्हणून अन्यथा सतो नाशः. जर असं नाही मानलं, तिला नित्य नाही स्वीकारलं तर सच्चा नाश होईल आणि सच्चा नाश झाला सगळे गुण नष्ट होतील क्रमानं आणि शेवटी द्रव्यही राहणार नाही. किंतु तस्याः तथा भावः शुद्धारण्योन्य हेतुकाः. परंतु वस्तुव्यवस्था अशी आहे म्हणतात की कोणत्याही शक्तीचा अभाव होत नाही, त्या शक्तीचं विभावरूप परिणमन होते किंवा स्वभावरूप परिणमन होते. शुद्धात अन्योन्य हेतुकाः. शुद्ध न राहता दुसऱ्याच्या निमित्त त्याच्या ठिकाणी विकृती दिसून येते. तन्निमित्ताद् विना शुद्धो भावः. जर परनिमित्त नसेल तर त्याचं शुद्ध परिणमन होईल, कारण स्वतः केवलम ती केवळ आपल्याच योग्यतेनं होणारी असणार आहे म्हणून. ना सिद्धो सो हि सिद्धांत सिद्ध संदृष्टितो यथा. म्हणतात आमच्याजवळ दृष्टांत आहे, ही गोष्ट काही असिद्ध नाही. पाणी स्वभावानं थंड का गरम? तर म्हणतात पाणी स्वभावानं थंड आहे, पण अग्नीची निमित्तता जर तिला मिळाली तर पाणी काय झालं? स्वयं उष्ण रूपानं परिणत झालं. आता तो भाग एक नक्की करायचा आहे. पाणी उष्ण झालं, त्याच्यात ताकद होती म्हणून झालं का उष्ण अग्नीनं उष्ण केलं? त्याच्यात स्वतःची ताकद आहे उष्ण होण्याची, म्हणून पाणी थंडाचं उष्ण रूपानं परिणत झालं. पण हे परिणमन पाण्याचं विकृत आहे आणि विकृत परिणमन पराविना असत नाही. म्हणून नियमाने अग्नीची निमित्तता तिथं असेल, कोणत्या तरी अग्नीची असेल, तेव्हाच पाणी उष्ण झाल्यासारखं दिसणार आहे. त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी जे जे काही अशुद्ध परिणमन घडेल ते अशुद्ध परिणमन नियमाने परसापेक्ष राहील, परनिमित्तक असेल, पराने होत नाही. दोन सिद्धांत मुळात लक्षात ठेवा. कोणत्याही द्रव्याचं कोणतंही कार्य परानं होत नाही, पण विकृत कार्यासाठी पराचं अस्तित्व नियमाने असते. त्याच्यावर निमित्तत्वाचा उच्चार केला जातो. वाचा विशेषात. यहाँ जीव की बद्धता और अशुद्धता का विचार किया गया है. साधारण नियम तो यह है कि प्रत्येक कार्य अपनी द्रव्य पर्याय रूप उपादान की योग्यतानुसार ही होता है. जिस कार्य को वैसी उपादान में योग्यता न हो वह कार्य उससे कभी भी नहीं हो सकता है. इसलिए इस नियम के अनुसार यह निश्चित होता है कि जीव में स्वयं ही ऐसी योग्यता है जिसके कारण वह बंधता है और परंपरा की अपेक्षा यह योग्यता की अनादिकालीन है. विभाव परिणमन का यह मूल कारण है, किंतु इस विभाव रूप परिणमन का अन्य निमित्त भी होता है कि क्योंकि प्रत्येक पदार्थ में उस परिणाम के विशेष निमित्त के बिना जितने भी परिणमन होते हैं वे सब स्वाभाविक ही होते हैं. ऐसा नियम है. काल आपल्याला गेलो होतं, काय गेलो होतं नाही आठवत. विभाव परिणमनातही निमित्त आहे आणि स्वभाव परिणमनातही निमित्त आहे, हे पाहिलं होतं काल आपण. स्वभाव परिणमनात जे निमित्त आहे ते साधारण निमित्त आहे. काल द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य ही जी निमित्त आहे, अकाल द्रव्य ही सगळी कशी आहे? साधारण निमित्त आहे. प्रत्येक कार्याचं विशेष निमित्त जे आहे ते विकृतीला कारण आहे.
साधारण निमित्त जे आहे ते विकृतीला कारण नाही, हे नक्की पाहिलं तर नाही आलं लक्षात. काय आलं? मिथ्यात्वरूप परिणाम याचं साधारण निमित्त म्हणतो. कालद्रव्य म्हणजे कालद्रव्य सर्वांसाठी ते कालद्रव्य निमित्तच आहे. मिथ्यात्व रूप परिणमन झालं. परिणमनामध्ये कोणत्याही परिणमनामध्ये कालद्रव्य निमित्त आहे. सिद्धाच्या परिणमनात कालद्रव्य निमित्त आहे का नाही? आहे. कालद्रव्याची निमित्तता तिथेही असणार आहे. म्हणून आता धर्मद्रव्याची निमित्तता गती हेतुता जेव्हा तो करतो, तर आता ऊर्ध्वगमनातही धर्मद्रव्याची निमित्तता मानली. स्वभाव परिणमन की विभाव परिणमन? जीव ऊर्ध्वगमन करतो ते स्वभाव परिणमन की विभाव परिणमन? ते स्वभाव परिणमन आहे. तरी देखील धर्मद्रव्याची निमित्तता तिथं आपण स्वीकारली. तर हे निमित्त असे आहे साधारण की ते विकृतीला कारण होत नाही. ते धर्मद्रव्य असू द्या की अधर्मद्रव्य असू द्या, कालद्रव्य असू द्या की आकारद्रव्य असू द्या, सिद्धांनाही निमित्त आहे का नाही? कालद्रव्याची निमित्तता आहे, आकारद्रव्याची निमित्तता आहे का नाही? आहे. आकारद्रव्याची ही निमित्तता. ऊर्ध्वगमन शक्ती जीवाची त्रैकालिक योग्यता आहे. त्रैकालिक शक्ती आहे का ऊर्ध्वगमन, का पर्यायगत योग्यता आहे? शुद्ध शक्ती आहे. त्याचा स्वभाव म्हटला तर मग सिद्धालयामध्ये ऊर्ध्वगमन भाग पाहिजे. स्वभाव जर आहे तर त्याची कारणं दिली त्यांनी. तुमचाच प्रश्न तथार्थ सूत्रात उभा करून त्याची कारणं दिली की का नाही वर जाऊ शकत. त्याच्या स्वतःची योग्यता 7 राजू गमनाचीच आहे ना. तेवढीच तेच म्हणायचं की तेवढीच योग्यता असल्यानंतर तिथे ऊर्ध्वगमन शक्ती खुंटीत झाली. म्हणजे आता ऊर्ध्वगमन शक्ती नाही, म्हणजे ती शक्ती न मानताना ती फक्त पर्यायगत योग्यता आहे असा खुलासाही आहे. नाही, तो भाग नक्की आहे की शक्ती काही सगळ्याच त्रिकाली आहे असं नाही. पण शुद्ध शक्ती ही त्रिकाली मानल्या त्यांनी काही, तर त्याचं परिणमन झालंच पाहिजे असं नाही होत ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा भाग नक्की आहे की सर्वज्ञत्व शक्ती त्रिकाली मानली ना तुम्ही की नाही मानली? हां, आज आहात का? नाही, आज आहात का म्हणजे तसं आज त्याचं परिणमन झालंच पाहिजे हा नियम नाही आहे त्याच्यासाठी. परंतु त्याची होण्याची योग्यता त्रिकालीच राहील तुमच्याजवळ. होण्याची योग्यता त्रिकाली. तसं ऊर्ध्वगमनाची योग्यता त्रिकाली असेल, कार्य नाही होणार. कार्य त्याला म्हणजे ज्या ज्या शक्ती आहेत त्या पर्यायीमध्ये प्रगट झाल्याच पाहिजे असं काही नियम नाही. नियम नसते. त्या काली प्रत्येक काली त्या प्रगट होईल असं नाही. त्या शक्ती रूपाला राहतात. 47 शक्तीत ह्या अशा काही शक्ती आहेत की म्हणून एकच नियम त्याच्यासाठी आहे की शुद्ध रूपाच्या परिणमण्याची योग्यता त्रिकाली आहे. अशुद्ध परिणमनाची योग्यता त्रिकाली नाही. हा महत्वाचा फरक आहे. केवळ ज्ञानरूप होण्याची योग्यता त्रिकाली आहे, मती ज्ञानरूप होण्याची योग्यता त्रिकाली नाही. ती त्या कालची आहे. म्हणून त्या 47 शक्तींनी ही गोष्ट महत्त्वाची सिद्ध करून दिली की शुद्ध पर्याय रूपानं परिणमण्याची योग्यता तुमच्या ठिकाणी सदा आहे. त्रिकाली तुम्ही त्या रूपानं परिणत होऊ शकण्याची योग्यता घेऊन आहात. त्या पर्यायीचा स्वकाळ येईल तेव्हा ती पर्याय व्यक्त रूपानं प्रगट होईल. आता उत्पादव्यय ध्रुवत्व शक्ती जी आहे तिचं प्रत्येक समाला काम करते. म्हणजे उत्पाद आणि व्यय होणे. आता हा उत्पाद आणि व्यय शुद्ध रूपात होणे की अशुद्ध रूपात होणे का दोन्ही घ्यायचं? कोणताही सामान्य असं सामान्य तसं नाही. कोणताही उत्पाद तर होतोच ना. शुद्ध परिणमन झालं तरी उत्पाद आहे, अशुद्ध परिणमन झालं तरी उत्पाद आहे. उत्पाद व द्रव्य नाही असा एक समय एकाही वस्तूत नाही. प्रत्येक समयाला प्रत्येक वस्तूचं तशा रूपात होत राहणार आहे.
म्हणजे वस्तुतः त्या द्रव्याचं जे जे कार्य होतं ते कार्य त्याच्या उपादानगत योग्यतेनं होतं, हा भाग त्यांनी नक्की केला. वाचा. यहाँ इस विभव परिणमन के कारणभूत सामग्री कर्म भी है, जो प्रति समय जीव से बंधते रहते हैं और अपना कार्य करके निवृत्त होते रहते हैं। इस प्रकार जीव के विभव परिणमन का निमित्त पाकर कर्म बंधते हैं और कर्मों के निमित्त से जीव का विभव रूप परिणति होती है। यह क्रम चलता रहता है। इसी का नाम संसार है और जीव की बद्ध दशा भी यही कहलाती है। इससे जीव के भाव में अशुद्धता आती है। यह अशुद्धता अन्य निमित्त होने से उपचार से तद्गुणाकार संक्रम रूप मानी गई है। यहाँ तद्गुण शब्द से मोलाचा आहे कोणता? उपचारानं तद्गुणाकार झाली म्हणजे दुसऱ्याच्या स्वभाव रूपाची झाली. कोणतंही द्रव्याचं परिणमन दुसऱ्या द्रव्याच्या पर्याय रूपानं होऊ शकते का? नाही होऊ शकत. परंतु म्हटल्या जाते की ते मूर्त रूपानं परिणत झालं, विकार पुद्गल रूपानं परिणत झालं, तर उपचारानं ही गोष्ट म्हटल्या जाते. ज्याच्या निमित्तानं ते परिणमन झालं त्याचं म्हटल्या जाते. यहाँ सद्गुण से जीव जिससे बंधा है उसके गुण लिए गए हैं। जीव में कर्म के गुणों का संचार होता है, जिससे अमूर्त ज्ञान भी मूर्त कहा जाता है। किंतु इसका यह अर्थ नहीं कि जीव कर्मरूप हो जाता है, किंतु इसका इतना ही अभिप्राय है कि इससे कर्मानुकूल जीव के गुणों का परिणमन होने लगता है। शब्द मोलाचा एवढं एक वाक्य लक्षात द्या. काय आलं? कर्मानुकूल जीव के गुणों का परिणमन होने लगता है. कर्माचा उदय ज्या अनुसार असेल त्याला अनुकूल जीवाचं परिणमन आहे, म्हणजे त्याला बाधक जीवाचं परिणमन नाही. मोह का उदय होने पर जीव अन्य पदार्थों में अहम भाव और ममता करने लगता है और ज्ञानावरण का उदय होने पर जानने की शक्ति होते हुए भी अन्य पदार्थों को जान नहीं पाता। निमित्त नैमित्तिक संबंध ही ऐसा है जिससे जीव की ऐसी परिणति होती है। इसी से पर में इष्टानिष्ट बुद्धि होने के कारण इस परिणति को पराधीन कहा जाता है। जीव की पराधीनता यही होती है जो उसे कमजोर बनाए रखती है। जीव की यह परिणति उपचार से निमित्त के बिना नहीं होती, क्योंकि निमित्त के बिना ऐसी परिणति के मानने पर दो महान दूषण आते हैं। एक मिनिट, काय सांगितलं त्यांनी की इष्टानिष्ट बुद्धी होणं म्हणा, आपलेपणाची बुद्धी होणं म्हणा, विकारी जीवानी होणं हीच त्याची पराधीनता आहे. दुसऱ्या द्रव्याने त्याला पराधीन बनवलं. कर्माचा तीव्र उदय आहे आणि म्हणून जीव पराधीन झाला, काही करू शकत नाही. आगमात असं वाक्य एखाद्या वेळी येईलही की कर्माचा तीव्र उदय असताना जीवाचं काही चालत नाही. तेव्हा पूर्ण आगम ह्याच भाषेत भरला. त्याचं काही चालणार नाही. पण त्याचा आशय पकडायचा आहे आपल्याला की कर्माचा तीव्र उदय आहे त्यावेळी, म्हणजेच याची शक्ती तेवढी ही नाही की त्या कर्माच्या उदयाच्या अनुकूलच त्याचं परिणमन घडत राहते, त्याचा तो प्रतिकार करू शकत नाही. हा याचा अपराध आहे, याची ही असमर्थता आहे. हा भाग मुळात लक्षात घेण्याचा. एक तो जीव कभी मुक्ति लाभ नहीं कर सकता और दूसरे विविध निमित्तक बंध न होने से वह एक प्रकार का ही प्राप्त होता है। या अनिमित्तक बंध न होने से जीव सदा शुद्ध प्राप्त होता है। एक यह भी दूषण आता है, यथा जीव अशुद्ध है अतः उसका निमित्त अवश्य मान लेना चाहिए। जीवाला जर सदा शुद्धच मानलं असतं, अशुद्धता जीव परिणत होत नाही हे मानलं असतं, तर ह्या सगळ्या आपत्ती आल्या असत्या ना, की जीव सदा शुद्ध राहिला असता. मग संसारी कोण? संसारी नाही तर कर्माचा विचार कोणी केला असता? कर्माचा विचार करावा लागला नसता. मग पुद्गलाला सोडायचा विचार आला नसता. तर ह्या सगळ्या गोष्टी का आल्या म्हणतात की जीव स्वयंविकारी बनत राहिला आणि स्वयंविकारी बनत असताना पराचं लक्ष केल्याविना होत नाही.
सिद्ध भगवंताच्या ठिकाणी ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा वापर ते फक्त आत्म्यासाठीच करतात, पराकडे ते त्याचा उपयोग लावत नाही आणि म्हणून विकार होत नाही. यथा जीव अशुद्ध है, अतः उसका निमित्त अवश्य मान लेना चाहिए. यही सबब है कि ग्रंथकार ने जीव की वैभाविकी शक्ति के विभाव रूप परिणमन का निमित्त कर्म को बतलाया है, जो जीव से पृथकभूत वास्तविक वस्तु है, और उसकी पुष्टि में गर्म जल का उदाहरण दिया है. जल स्वभाव से ठंडा होता है, पर अग्नि का निमित्त पाकर जिस प्रकार वह गर्म हो जाता है, उसी प्रकार वैभाविकी शक्ति का विशेष निमित्त निरपेक्ष परिणमन सिद्ध दशा है, पर कर्म के निमित्त से उसका संसार दशा रूप विभाव परिणमन हो रहा है. इस प्रकार जीव की बद्धता क्या है और उसकी अशुद्धता भी क्या है, इसका खुलासा हो जाता है. जिस चेतन ने केवल ज्ञान सूर्य का किया प्रकाशन, उस चेतन को नमस्कार है, उस ही को मेरा वंदन, उस ही को मेरा वंदन. जिस चेतन ने ध्यान अग्नि में आगे कर्म जलाए, जिस